मी मुकदम होतो ते खटकाला कसाबाला ऐकला होता बैल, बारीक गोरा होता. मी त्याला 500 रुपये ज्यादा देऊन माझा पाळाय करता घेतला आणि ते घेतल्याच्या नंतर मला खूप लक्ष्मी मिळाली. मी आई वडिलापेक्षा त्याला जास्त जपलो. माझं कष्ट 19 वर्ष जगला माझ्या दारात. मरणाचं कष्ट केलं. मला एवढी लक्ष्मी मिळाली की मला काहीच कळालं नाही त्याच्या पायी किती बी मला लक्ष्मी मिळाली. आणि माझं चांगलं झालं एकदम. माझं कुटुंब एकदम सुखी झालं, एकदम चांगलं झालं, एकदम माझं चांगलं. म्हणून त्याचा दशक्रिया केला. माझ्या आत्म्यात रातून दिवस तो दिसत होता. म्हणून मला अवघड वाटत होतं. वारला तरी बी 19 वर्षे सेवा केली त्यांनी. 19 वर्षे माझं एवढं शेतीत पिकलं, मला व्यास आलं, मला कोणतीही अडी अडचण कधीच आली नाही त्याच्या पायी. माझा त्यांनी एकदम कष्ट लय. जो येण्याचा योगायोग आला तो या निमित्ताने या ठिकाणचे एक आदर्श शेतकरी आजीनाथ सीताराम बडे या शेतकऱ्यांनी 20 वर्षापूर्वी कसायाच्या दावणीतून मुक्त केलेलं एक वासरू आणलं होतं. आणि ते वासरू लहानचं मोठं झालं. त्याचं नाव पुढं सर्जन नाव ठेवलं. आणि तो बैल त्यांच्या शेतीमध्ये यांच्या प्रेमभावाने तो राबला. आणि शेवटी तो नैसर्गिकरित्या तो वारल्यानंतर त्यांनी त्याचा अंत्यविधी देखील जसे सर्वसाधारण माणसाचे अंत्यविधी करतात तसा अंत्यविधी केला त्यांनी. आणि आज त्यांचा दशक्रिया, त्या सर्जा बैलाचा दशक्रिया होता. हे जगात आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे आदर्शच आहे. बैल आणि गाय ही दोन्हीही आपल्या आई वडिलाच्या समान आहेत.